मयुरी, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपी या चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप। तुम्ही बऱ्याचदा नेटवर बघून ही रेसिपी ट्राय केली असेल, पण टेस्ट ही प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल येत नाही। पण तुम्ही जर माझी रेसिपी ट्राय केली तर तुमच्या सूपची टेस्ट ही 100% रेस्टॉरंट स्टाईल येईल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सूप बनवताना पहिली सिक्रेट टिप अशी की आपल्याला इथे नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाहीये। रेस्टॉरंटमध्ये सूप बनवण्यासाठी व्हेजिटेबल स्टॉकचा वापर केला जातो। तो कसा बनवायचा ते आता आपण इथे बघूया। इथे साहित्यामध्ये मी 5 ते 6 कप पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर मी 1 वाटी फ्लावरची देठं घेतलेली आहेत। फ्लावर चिरल्यानंतर खाली जी देठं उरतात ती आपल्याला इथे घ्यायची आहेत। त्यानंतर 1 वाटी कोबी घेतलेला आहे आणि 1 गाजर आणि 1 छोटा तुकडा लाल भोपळ्याचा किंवा डांगराचा घेतलेला आहे। त्यानंतर 1 कांदा घेतलेला आहे, 2 तमालपत्र, 5 ते 6 लवंग, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 मिरे घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि यामध्ये साधारण 5 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण स्टॉकसाठी भाज्या कशा चिरायच्या ते बघूया। इथे गाजराचं साल काढून घेतले आणि अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आपल्याला स्टॉकसाठी भाज्या जास्त बारीक चिरायच्या नाहीयेत, मोठ्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। पाण्याला छान उकळी आली। आता यामध्ये आपल्याला तमालपत्र, लवंग, मिरे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपण चिरलेल्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून यामध्ये घालायच्या आहेत। आता आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण 20 मिनिटे या भाज्या लो फ्लेमवर उकळत ठेवायच्या आहेत। फ्राईड नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला नूडल्स आधी बॉईल करून घ्यावे लागतात। त्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे। मी इथे चिंग्स कंपनीच्या हक्का नूडल्स वापरत आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 चमचा तेल आणि नूडल्स बॉईल करण्यासाठी टाकायचे आहेत। तेल टाकल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत। साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये नूडल्स छान बॉईल होतात। नूडल्स बॉईल झाल्या की आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि यावर लगेचच थंड पाणी घालायचं आहे। आता या नूडल्स थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात। 20 मिनिट झाले आणि आपला व्हेजिटेबल स्टॉकही रेडी आहे। तुम्ही इथे बघू शकता भाज्यांचा पूर्ण अर्क हा पाण्यामध्ये उतरलाय। आता आपण हा सर्व स्टॉक गाळणीने गाळून घेऊया।
आता आपल्याला हा गाळून घेतलेला भाज्यांचा अर्क म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक सूप बनवण्यासाठी वापरायचा आहे. आता आपण सूप बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया. इथे मी तयार केलेला व्हेजिटेबल स्टॉक घेतलेला आहे. त्यानंतर 2 छोट्या साईजचे गाजर घेतलेले आहे. 10 ते 12 श्रावण घेवडा किंवा फरसबी घ्यायचे आहे. 3 ते 4 मशरूम, 2 छोटे कोबीचे तुकडे, कोथिंबीर, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 10 ते 12 पुदिन्याची पाने, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, मीठ, मिरेपूड, सोया सॉस, अजिनोमोटो, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या. हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे दुसरी टीप अशी की मंचाव सूप बनवण्यासाठी भाज्या ह्या एकदम फाईन चॉप किंवा बारीक चिरूनच घ्यायच्या आहेत, तरच सूपची टेस्ट ही एकदम प्रॉपर येते. तुम्हाला जर भाज्या एकदम बारीक चिरता येत नसेल तर तुम्ही इथे व्हेजिटेबल चॉपरचाही वापर करू शकता. मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धतीने भाज्या चिरून दाखवते. मार्केटमध्ये अशा पद्धतीचे व्हेजिटेबल चॉपर्स येतात. तुम्ही अशा चॉपरचाही वापर करू शकता. आपल्याला इथे गाजराचे छोटे छोटे तुकडे करून मग नंतर ते चॉपरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता गाजर हे किती फाईन चॉप केलेलं आहे. आपल्याला अशाच प्रकारे सर्व भाज्या या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला जर चॉपर नसेल तर हाताने भाज्या कशा प्रकारे बारीक चिरून घ्यायच्या ते दाखवते. इथे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की रेसिपी बघताना तुम्ही भाज्या कापण्याचा हा पार्ट स्किप करू नका, कारण की सूपला प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येण्यासाठी हा पार्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर हे सूप घरी ट्राय केलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की टेस्ट ही प्रॉपर बाहेरच्या सारखी येत नाही, कारण या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला कुणीही सांगणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या सूपची टेस्ट ही 100% रेस्टॉरंट सारखीच येईल.
भाज्या छान चिरून झाल्या आहे. आता तिसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे सूपसाठी मेजरमेंट कसं घ्यायचं. तर आपण इथे मेजरमेंट कप आणि स्पूनचा वापर करणार आहोत. हा 1 कप, हा 1/2 कप, 1/3 कप, 1/3 कप म्हणजे 1 कपचा तिसरा भाग, हा 1/4 कप, 1/4 कप म्हणजे 1 कपचा चौथा भाग आणि 1/2 कपचा अर्धा भाग. त्यानंतर 1 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून, 1 टीस्पून आणि हाफ टीस्पून. जर तुमच्याकडे हा सेट नसेल तर 1 कपसाठी तुम्ही घरातील कुठलीही 250 ml ची वाटी वापरली तरी चालेल. टेबलस्पूनसाठी तुम्ही पोहे खाण्याचे 2 स्पून घेतले तरी चालतील. सूप बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करत ठेवूयात आणि यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. दोन मिनिट झाली की यामध्ये कांदा घालून पुन्हा 1 ते 1.5 मिनिटे परतून घ्यायचं आहे. आता इथे चौथी टीप अशी की कांदा किंवा भाज्या आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत परतवायच्या नाही आहेत. त्याचा फक्त कच्चा स्वाद जाईल एवढंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटानंतर आता आपल्याला यामध्ये सर्व भाज्या घालून 3 ते 4 मिनिटे या सर्व भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत. पाच कप सूपसाठी आपल्याला सर्व भाज्या मिळून साधारण 1 कप भाज्या हव्या असतात, पण मी इथे थोड्या जास्त भाज्या वापरलेल्या आहेत. तीन ते 4 मिनिटानंतर आपल्याला या भाज्यांमध्ये बनवलेला व्हेजिटेबल स्टॉक घालायचा आहे. आता या सूपमध्ये आपल्याला साधारण 3 चमचे सोया सॉस, अर्धा चमचा मिरेपूड, पाव चमचा अजिनोमोटो आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता इथे 5वी टीप म्हणजे सूपला प्रॉपर चायनीज टेस्ट येण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजे चायनीज मीठ असतं, पण अजिनोमोटो हे शरीरासाठी किंवा हाडांसाठी चांगलं नसतं. पण आपण बाहेर किंवा रेस्टॉरंटमध्ये जे सूप पितो त्यामध्ये अजिनोमोटोचाच वापर केलेला असतो. त्यामुळे तुम्ही इथे अजिनोमोटो वापरायचं किंवा साधं मीठ वापरायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. आता सूपला छान अशी उकळी आली आणि इथे आपल्याला पाऊण कप पाण्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्लरी आपल्याला सूपमध्ये घालायची आहे. याने सूपला छान घट्टपणा येतो. आता हे सूप आपल्याला पुन्हा 10 मिनिटे छान उकळून घ्यायचं आहे. दहा मिनिट झाले आणि तुम्ही इथे बघू शकता
सूप हे प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल दिसतंय. कलरही खूप सुंदर आलाय. आता इथे चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून पुन्हा सूप 2 मिनिटे उकळून घ्यायचं आहे. सूप रेडी झालं की इथे तुम्ही एकदा सूप टेस्ट करून मीठ चेक करून घ्या. जर कमी वाटलं तर यामध्ये थोडंसं अजिनोमोटो किंवा मीठ घालू शकता. आता आपण नूडल्स कशा फ्राय करायच्या ते बघूया. इथे मी बॉईल केलेल्या नूडल्स एका बाउलमध्ये घेत आहे आणि या सर्व नूडल्सला आपल्याला कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालंय. आता आपण नूडल्स तळून घेऊया. नूडल्स तळण्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम हा हायस्ट ठेवायचा आहे आणि तेल हे आपल्याला कढईच्या निम्मच घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपण नूडल्स टाकतो तेव्हा तेल अशा प्रकारे वर येतं. अशा पद्धतीने नूडल्स हे फ्राय करून तयार आहेत. अशा पद्धतीने नूडल्स बनवल्या तर त्या अजिबात लूज पडत नाही, एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही इथे बघू शकता नूडल्स एकदम प्रॉपर फ्राय झालेत. तर कशी वाटली तुम्हाला ही मंचाव सूपची स्पेशल रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅप्पी रहा, हेल्दी रहा आणि मस्त रहा.